भाजप म्हणूनच नाही, महाविकास आघाडीचे काँग्रेसचे पक्ष असू द्या, भाजप असू द्या, सगळ्या पक्षाचे आज तुम्हाला माहिती आहे चंद्रपूर शहरामध्ये जी परिस्थिती उद्भवलेली आहे महानगरपालिकेत. शिवसेना हा आणि वंचित बहुजन आघाडी हे गट जिथे जाईल त्यांचाच महापौर बसण्याचं सध्या तरी चित्र दिसत आहे. आमची प्राथमिक चर्चा आणि आमच्या मनातून आमची इच्छा आहे की आम्ही काँग्रेससोबत जावं आणि काँग्रेसने आमचा जो आमची मागणी आहे ते पूर्ण करून आम्हाला स्वतःसोबत सामील करून घ्यावं. परंतु काँग्रेसने जर आमची मागणी पूर्ण केली नाही, तर आमच्यासाठी सगळ्यांचे मार्ग मोकळे आहे. आम्ही कोणाची बांधिलकी नाही आहे. पण भाजपनी तुम्हाला महापौर पदाची प्रस्ताव दिला आहे की तुम्ही भाजपकडे पदाचा मी आपल्या माध्यमातून सर्वांना सांगितलं का मला जो भाजप आमचा शिवसेनेचा जो महापौर करणार आम्ही त्याच्यासोबत जायला तयार आहोत. आता आणि ऑफरची गोष्ट आम्ही कोणाला ऑफर द्यायच्या विषयी मी आपल्या माध्यमातून सर्वांसमोरच बोललो का मला जो महापौर बनल शिवसेनेचा महापौर बनवेल मी त्याच्यासोबत जायला तयार आहे. म्हणजे तुम्ही भाजपसोबत देखील जाऊ शकता. मी तुम्हाला आता सांगितलं मला जो महापौर करेल मी कोणासोबत पण जायला तयार आहे. तो प्रश्नच नाही. भाजप जर पाहिलं तर सध्या महायुतीचा भाग आहे आणि तुम्ही महाविकास आघाडीचे पक्ष आहात. अशा वेळी वरिष्ठांची याला संमती मिळेल का? वरिष्ठ पातळी आम्ही जो काही निर्णय होणार जेव्हा काही कोणती गोष्ट टोकाला पोहोचणार किंवा फायनलवर पोहोचणार तेव्हा आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने त्यांच्यासोबत विचार करूनच आम्ही समोरचे पाऊल टाकणार. आम्ही स्थानिक पातळीवरती जरूर निवडणूक लढलो असेल आम्ही ते तरी पण सुद्धा आम्ही पक्षाची बांधिलकी आहोत आणि आम्हाला पक्षप्रमुख जो निर्णय येईल आमचे वंचितचे आमचे नेते आमच्यासोबत आहे, वंचितचे पदाधिकारी नगरसेवक आमच्यासोबत आहे, वंचितच्या नेत्यासोबत आम्ही चर्चा करून समोरची दिशा ठरवणार. आज तुमच्याकडे जे 6 नगरसेवक आहेत त्या व्यतिरिक्त अपक्ष आणि बाकी सगळ्या लोकांशी तुमचा गट मोठा करणार. 2 वंचितचे आणि आमचे 6 अशा 8चा गट आम्ही आज स्थापन करणार आहोत. जसं नोटिफिकेशन निघालं त्यानुसार आम्ही आज किंवा उद्यामध्ये आमचा गट स्थापन होणार आहे. सध्या तरी 8चा गट स्थापन होणार आहे. त्याच्यानंतर पुढील बघूया.